सन्मान करू। सर्व शुभ कार्यामध्ये धार्मिक कार्यामध्ये त्यांना मान देऊ। दुर्गा उत्सव म्हटला की महिलांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी बघायला मिळतो आणि आज जे आहे शिवपार्वती मंडळ जे आहे महिला दुर्गा उत्सव मंडळ आहे महाडा कॉलनी मधलं या ठिकाणी आज नाविन्यपूर्ण उपक्रम जो आहे तो या ठिकाणी सुरू झालाय। तो म्हणजे असा की ज्या एकल महिला आहेत, विधवा आहेत, परित्यक्ता आहेत, या महिलांना अशा ज्या धार्मिक जे उत्सव असतात त्यामध्ये एंट्री त्यांना मिळत नाही। त्यामधले जे उत्सव आहे त्यामध्ये त्यांना सहभागी करून घेतल्या जात नव्हतं, परंतु आज जे आहे या ठिकाणी परिवर्तन घडलेलं आहे। या ठिकाणी आज सर्व विधवा महिला आहेत, परित्यक्ता आहेत आणि एकल महिला आहेत, त्यांना आज आरतीचा मान जो आहे तो या ठिकाणी दिला गेला। नेमक्या त्यांच्या भावना आज काय ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, मला सांगाल की आज बऱ्याच दिवसांपासून पहिल्यांदाच आपण या ठिकाणी दुर्गा मातेच्या आरतीला या ठिकाणी समोर गेलात, काय भावना वाटल्यात आजच्या? मला तर प्रथम खूप म्हणजे हे वाटलं की आपल्याला आरतीचा मान भेटतो आहे आणि आम्ही जे मानस फाउंडेशनच्या यांनी करतोय, म्हणजे जे प्रयत्न करतोय आम्ही, तो म्हणजे सफल झाल्यासारखं मला असं वाटलं। आणि ग्रामीण भाग किंवा याच्यामध्ये जास्त अशा महिलांना त्रास होतो, हे होतं, तर हे पाहून ग्रामीण भागात खूप हे होईल मला असं वाटतं आणि मला खूप आनंद झाला की निश्चितच या ठिकाणी जो आहे या धार्मिक विधीमध्ये महिलांना, विधवा महिला असतील, एकल महिला असतील, यांना त्या ठिकाणी सहभागी करून घेतल्या जात नव्हतं, परंतु बुलढाण्यातून सुरू झालेली मानस फाउंडेशनच्या माध्यमातून विधवा, परित्यक्ता, एकल महिलांसाठीची ही चळवळ जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे आणि धार्मिक कार्यात देखील आता विधवा महिला असतील, परित्यक्ता महिला असतील, त्यांना या ठिकाणी सहभागी करून घेतल्या जात आहे। ताई आहेत आपल्यासोबत। ताई, मला सांगाल की काय आजच्या तुमच्या भावना आहेत? आज तुम्हाला या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं आरतीला बोलवलंय, काय सांगा? मी तर हे बोलते की ह्या ज्या मानस फाउंडेशनच्या लेडीज आहेत पूर्ण, तर ह्या इथे आज आमच्या बोलण्याने मान दिला आम्हाला यांना की बाबा आले ह्या, तर आम्हाला मनापासून खूप खूप छान वाटले। आणि ह्या ज्या फाउंडेशन चालवत आहेत तर ह्या खूप छान काम करतायत। निश्चितच तर ह्या होत्या या मंडळाच्या सदस्य, या ठिकाणी अध्यक्ष आहेत, त्यांनीच या ठिकाणी खऱ्या अर्थानं या महिलांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि त्या महिला देखील हिरिरीने या ठिकाणी येऊन सहभागी झाल्या आणि आरती देखील यांनी घेतलेली आहे। आजी आपल्यासोबत आहे। आजी, मला सांगा, इतक्या वर्षापासून आता किती वर्ष झाली तुम्ही आरती घेतली? बाबा, माझा मुलगा 2 वर्षाचा, त्याच रानपण काढते मी। आरती नाही, काहीच नाही त्याची, आडमुठ म्हणा का काही म्हणा, आरती नाही, हो जे खरं ते हो। आणि धार्मिक कार्यात तुम्हाला बायाले आम्हाला मान नाही ना आमच्या बायाला। काय काय घडतं नेमकं? शिरशिर करतात, त्याच्यापासून आपण मागत राहायचं, पुढे जायचंच नाही त्याच। आता पुढे आलो आरतीच्यानं, झालं दुसरं काय। आम्ही चांगलं वाटलं आज, चांगलं वाटलं। निश्चितच आज जे आहे, आज त्यांचा आनंद जो आहे तो चेहऱ्यावर या ठिकाणी दिसतोय, कारण बऱ्याच वर्षांपासून त्यांनी आरती जी आहे, आरती असेल किंवा कुठलंही धार्मिक काम असेल, त्यामध्ये त्यांना सातत्यानं मागं ठेवल्या जात होतं। आज त्यांना मान देऊन त्यांना आरती करण्यासाठी आज स्टेजवर या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी मनोभावे या ठिकाणी आरती केलेली आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।